गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत। कधी उष्णता तर कधी पाऊस अशी स्थिती आहे। त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिलाय। राज्यातील अनेक भागात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सतत पाऊस पडताना दिसत आहे। नुकताच पाऊसच नाही तर गारपीट सुद्धा होताना पाहायला मिळालं। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। मार्च महिन्यातही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत। त्यामध्येच भारतीय हवामान विभागाकडून नुकताच अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। अनेक भागात पावसानं गारपिटीनं दणका दिलेला आहे। त्यामध्येच पुन्हा एकदा पावसाचा अंदाज आहे। आज राज्यातील अनेक भागात पाऊस होणार असून हवामानात चढ उतार बघायला मिळेल। आज दुपारनंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। नांदेड, लातूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल। या दरम्यान या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे। राज्यात पुढील काही दिवस पाऊस राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे। पावसामुळे 51,000 हेक्टरवर नुकसान, रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना फटका बसला असल्याची माहिती आहे। राज्यात गेल्या 4 दिवसात झालेल्या पावसानं आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। 16 मार्च ते 20 मार्च दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी 24 जिल्ह्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलाय। राज्यभरात सुमारे 51,488.94 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील शेलूद शिवारात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी इंगळे यांनी आपल्या 2 एकर शेतीपैकी 1 एकर शेतात केळी पिकाची लागवड केली होती। काल केळी पिकत चांगली दिसत होती, मात्र दुपारी आलेल्या गारपिटीने केळीचं पूर्ण पान फाटली आणि डाग पडत गेले। यामुळे केळीचं मोठं नुकसान झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा।